नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. बघा, आता लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू झालेली आहे आणि तब्बल 55,000 महिलांची इथे ₹1500 बंद झालेली आहे. म्हणजे आता या महिलांना येणारा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो मिळणार नाही. आता नेमक्या इतक्या महिला कुठे अपात्र झाल्या आणि कशा झाल्या आणि आपल्याला काय करावं लागेल जेणेकरून आपला फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो बंद होणार नाही, अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. बघू शकता. बघा, लाडकी बहीण योजनेतील झाडासारथी सुरू, मराठवाड्यातील 55,000 महिलांचे ₹1500 बंद. तर बघा, इथे काय झालेलं आहे की सरकारने त्याला पडताळणी सुरू केलेली आहे आणि मराठवाड्यामध्ये तब्बल काय झालेलं आहे की 55,000 महिलांचे ₹1500 आता ते बंद होणार आहे. आता नेमके यामागचे कारण काय यांचे ₹1500 बंद होणार आहे, अशी संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुमच्या जर काही समस्या असेल लाडकी बहीण योजनेबद्दल तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या कमेंटचं आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. बघा, राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. तर बघा, इथे राज्य सरकारकडून काय झालेलं आहे की आता ही जी पडताळणी ही सुरू झालेली आहे. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात लाडकी बहिणींची संख्या 5 लाखांनी घटलेली आहे. तर बघा, डिसेंबरमध्ये काय झालेलं होतं की खूप साऱ्या महिलांना इथे जो हप्ता आहे डिसेंबरचा हप्ता तो भेटलेला होता. परंतु जसं जानेवारीचा हप्ता त्यांनी देण्याचं ठरवले त्यानंतर खूप साऱ्या इथे महिलांची संख्या इथे कमी झाली. म्हणजे तब्बल 5 लाख महिलांची संख्या इथे घटली आहे. यांना जानेवारीचा जो हप्ता आहे तो इथे भेटला नाही. आता फेब्रुवारी महिन्यात मराठवाड्यातील 55,334 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही, अशी माहिती सूत्रांच्या वतीने देण्यात आलेली आहे. तर बघा, आता काय होणार आहे की मराठवाड्यामध्ये तब्बल 55,334 महिलांना इथं जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो इथे भेटणार नाही, अशी सूत्रांची माहिती इथे आलेली आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील 54,498 महिलांचे अर्ज अद्यापही मंजूर झालेले नाही. तर बघा, दुसरीकडे काय झालेलं आहे की जवळजवळ 54,000 जे महिला आहे अशा महिलांचे अजूनसुद्धा जे अर्ज आहे तिथे मंजूर झालेले नाही. त्यांनी अर्ज भरले पण अजूनसुद्धा त्यांचे अर्ज जे आहे इथे मंजूर झालेले नाही. आता बघा, मराठवाड्यातील 55,334 महिलांचा लाभ बंद. आता या महिलांचा नेमका लाभ का बंद झालेला आहे आणि किती महिलांची इथे एकूण पात्र आहे, किती अपात्र आहे, अशी सर्व माहिती आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो भेटेल, तुमचा हप्ता जो आहे तो बंद होणार नाही, ती सुद्धा माहिती आपण बघणार आहोत. बघा, मराठवाड्यातील 55,334 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. तर बघा, इथे काय झालेलं आहे की जो आपला फेब्रुवारीचा हप्ता आहे म्हणजे 8वा हप्ता, तो मराठवाड्यातील तब्बल 55,334 महिलांना इथे 8वा हप्ता भेटणार नाही, अशी सूत्रांकडून माहिती आलेली आहे. या महिलांना आत्तापर्यंत 7 हप्त्यांची रक्कम मिळालेली आहे. तर बघा, या महिलांना काय झालेलं आहे की आत्तापर्यंत म्हणजे जुलैपासून ते जानेवारीपर्यंत हे म्हणजे 7 हप्ते, हे 7 हप्ते त्यांना भेटलेले आहे. अद्याप 54,598 अर्ज अजून मान्य करण्यात आलेले नाही. तर बघा, मराठवाड्यात काय झालेलं आहे की अजूनसुद्धा जे 54,000 महिला आहे अशा महिलांचे अजूनसुद्धा जे अर्ज आहे ते इथे मान्य करण्यात आलेले नाही, मंजूर करण्यात आलेले नाही. मराठवाड्यात एकूण 21,97,211 महिलांचे अर्ज पात्र ठरलेले आहे. मराठवाडा विभागातून एकूण 23,07,184 महिला योजनेसाठी अर्ज केलेले होते. त्यातील 21,97,211 अर्ज वैध ठरले आहेत आणि 54,598 जे अर्ज आहे ते अद्यापही इथं मंजूर झाले नाही. अशी ही माहिती फक्त मराठवाड्याचीच आहे. अजूनसुद्धा विदर्भ बाकी आहे, मध्य महाराष्ट्र बाकी आहे, अजूनसुद्धा खूप सारे जे ठिकाण आहे इथे अजून पडताळणी बाकी आहे. म्हणजे विचार करण्याची गोष्ट, जर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची जर इथे पडताळणी सुरू केली तर किती महिला इथे अपात्र होऊ शकतात. आता नेमकं आपण अपात्र होऊ नये म्हणून तुम्हाला काय काळजी घेणं लागते ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत. महाराष्ट्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून या योजनेतील अर्जाची पडताळणीची प्रक्रिया सुरू केलेली होती. डिसेंबरमध्ये राज्य सरकारनं 2,46,00,000 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वाटप केले होते. तर बघा, राज्य सरकारनं काय केलेलं की गेल्या काही दिवसांपासून जिथून त्यांना तक्रार येत आहे अशा ठिकाणी ते इथे पडताळणी जी आहे या पडताळणीची प्रक्रिया ती सुरू करत आहे. आणि डिसेंबरमध्ये राज्य सरकारनं काय केलेलं आहे की जवळजवळ 2,46,00,000 महिलांना इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो इथे त्यांना दिलेला आहे. तर जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ 2,41,00,000 महिलांना दिला गेला होता. बघा, इथे जानेवारीमध्ये काय झालेलं होते की जवळजवळ
2,41,00,000 महिलांना इथे लाभ देण्यात आलेला होता जानेवारी हप्त्याचा. म्हणजेच 5 लाख लाभार्थी महिला त्या महिन्यात कमी झालेल्या होत्या. बघा इथे एका महिन्यातच म्हणजे जवळजवळ 5 लाख महिला इथे अपात्र होत आहेत. तर विचार करा, जर आता आपल्याला फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो इथे भेटणार आहे, तर या फेब्रुवारी महिन्यामध्ये किती महिला इथे अपात्र होऊ शकतात ही विचार करण्याची गोष्ट आहे. त्यामध्ये काही लाभार्थी महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या होत्या हे समोर आले. बघा यापैकी 5 लाख महिलांपैकी काही महिला जे आहे ते संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा इथे लाभ घेत होता. याशिवाय काही महिलांचं वय 65 वर्ष पूर्ण झाल्यानं त्यांची संख्या कमी झालेली आहे. बघा इथे आपल्याला काय काळजी घेता येत आहे की तुम्ही जर 3 योजनेचा जर लाभ घेत असाल तर अजूनसुद्धा तुमच्याकडे एक चान्स आहे. तुम्हाला काय करायचं की कोणत्या तरी एका योजनेचा जो लाभ आहे तो इथे सोडायचा आहे. नाहीतर तुमचं काय होणार आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ भेटणार नाही आणि संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा इथे लाभ भेटणार नाही. ते सुद्धा तुम्हाला इथे करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचं वय 65 वर्षावरील आहे त्यांनी सुद्धा इथे लाभ सोडायचा आहे. नाहीतर तुम्ही डायरेक्टली ते अपात्र होऊ शकता. ही सुद्धा तुम्हाला काळजी घेणे महत्त्वाचे आहे. याशिवाय 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या किंवा 4 चाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिला अर्जदारांचं कमी करण्यात आलेले आहे. तर बघा याशिवाय ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन असेल किंवा तुमच्या कुटुंबाचं जर उत्पन्न आहे 2.5 लाखांपेक्षा, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर ते तुम्ही सुद्धा या योजनेतून अपात्र होण्याचे खूप सारे चान्सेस आहे. म्हणजे तुम्ही अपात्र होणारच आहात अशी ही माहिती आहे. आता जिल्ह्यातील किती महिलांचं अनुदान बंद होणार आहे बघा. इथे आता मराठवाड्यामध्ये अनुदान तुमचं बंद झालेलं आहे, पण कोणत्या जिल्ह्यामधून किती अर्ज हे अपात्र झालेले आहे ते सुद्धा इथे माहिती आपण बघणार आहोत. बघा मराठवाड्यात विभागात एकूण 8 जिल्हे आहेत. मराठवाड्यामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, धाराशिव आहे, लातूर आहे, जालना, हिंगोली, परभणी, बीड आणि नांदेडचा समावेश आहे. या 8 जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगरमधील 6,655 अर्ज अपात्र झालेले आहेत. त्यापैकी धाराशिवमध्ये 2,533, लातूरमध्ये 8,001 आणि जालन्यामध्ये 9,622, हिंगोलीमध्ये 5,825, परभणीमध्ये 2,802 आणि बीडमध्ये 9,336, नांदेडमध्ये 10,532 महिला अर्जदारांचा लाभ इथे बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे असे एकूण 55,000 ज्या लाडकी बहिणी आहे अशा लाडकी बहिणींचा मराठवाड्यातील लाडकी बहिणींचा जो लाभ आहे तो इथे बंद करण्यात आलेला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची महिला व बालविकास विभागाला दिल्याची माहिती आहे. तर बघा इथे दरम्यान काय झालेलं आहे की जेव्हा जे आपले उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहे अजित पवार हे नांदेड दौऱ्यावर होते आणि नांदेड दौऱ्यावर असताना ते बोलताना म्हणाले आहे की जो आता फेब्रुवारीचा हप्ता आहे हा फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणीला लवकरात लवकर मिळणार आहे. कारण की मी काय केलेलं आहे की 3,500 कोटी रुपयांचा जो चेक आहे या चेकवर मी सही केलेली आहे आणि जसा हा चेक मी सही करेन हा महिला आणि बालविकास विभागाकडे सुपूर्द होईल आणि त्यानंतर तुम्हाला काय होणार आहे की 8 दिवसामध्ये म्हणजे येत्या 28 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जो 8वा हप्ता आहे तो 8वा हप्ता इथे जमा होणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे आता किती लाडक्या बहिणी ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये अपात्र होऊ शकतात हे सुद्धा इथे पाहणे गरजेचं आहे. म्हणजे ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांच्या घरी 4 चाकी आहे किंवा ते 65 वर्षावरील महिला आहे अशा महिलांचे जे लाभ आहे ते इथे बंद पडणार आहे. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये एकूण 5 लाख महिला अपात्र झालेल्या होत्या. तर आता फेब्रुवारीमध्ये म्हणजे किती महिला इथे अपात्र होऊ शकतात हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद. टेक केअर.